नमस्कार. आस्क इन डिटेल ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. थंबनेल आपण बघितले असेलच, एक ज्वलंत विषय आपण हाताळलेला आहे या व्हिडिओमध्ये. फेसबुक अकाउंट हॅक होण्याचे प्रकार सध्या खूप वाढलेले आहेत. बऱ्याच जणांनी विचारलं होतं की अकाउंट हॅक होतंय, काय करावे किंवा कसं सेफ ठेवावं. तर ह्या मागची पूर्ण कारणं, एक 15-20 कारणं आहेत. सेफ ठेवण्यासाठी ट्रिक्स आहेत आणि हे सर्व या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघावा. आपण अर्धवट व्हिडिओ बघतो किंवा व्हिडिओ पुढे पुढे सरकवतो आणि महत्त्वाचे विषय बाजूला राहतात आणि अर्धवट जे काय आहे नॉलेज ते डेंजरस असतं, असं इंग्लिशमध्ये म्हण आहे, हाफ नॉलेज इज डेंजरस. तर हा व्हिडिओ पूर्ण बघावा ही विनंती आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा इथे स्क्रीनवर तुम्ही बघा, आपले अकाउंट्स हॅक होण्यामागची कारणं केव्हा सुरू झाली. आधी अकाउंट हॅक होत नव्हती, पण नंतर सुरू झाली कारण आपण असा काही डेटा त्या आपल्या अकाउंटवर ठेवत असतो जो हॅकर्सला खूप फायद्याचा असतो किंवा हॅकर त्याद्वारे चोरू शकतात काही माहिती. आता फक्त पैसेच चोरतात किंवा अकाउंटशी रिलेटेड किंवा आपली डेट ऑफ बर्थ किंवा आपला फोटो किंवा आपले पर्सनल डिटेल्स याच गोष्टींचा फक्त त्यांना हव्या असतात असं नाही आहे. तर तुम्ही फोटोसुद्धा ठेवू शकता. बऱ्याच वेळेला इथे बघा, सेलिब्रिटीजचे अकाउंट म्हणजे ॲक्टर्स यांचे अकाउंटसुद्धा हॅक होतात कारण त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो किंवा ॲडव्हर्टाइजमेंटसाठी त्यांचे ते फोटो त्यांना वापरता येऊ शकतात. ते ब्लॅकमेल करू शकतात आणि त्याचा आता गैरफायदासुद्धा घेऊ शकतात. अशी अनेकशी कारणं आहेत जे हॅक होण्यामागे असतात. त्यामुळे मी नेहमी सांगतो की आपण आपल्या अकाउंटवर आपली खूप पर्सनल डिटेल्स ठेवू नयेत, टाकूच नयेत. शक्यतो डेट ऑफ बर्थ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या चुकीच्या किंवा वेगळ्याच काहीही टाकल्या तरी काय हरकत नाही आहे, कारण आपल्या जवळच्या माणसांना आपली DOB माहिती असते. आपण सगळं फेसबुकवर किंवा सगळं काही पब्लिकली किंवा सोशल मीडियावर टाकून द्यावं असा कुठलाही भाग नाही आहे. त्यामुळे सगळे पर्सनल डिटेल्स ॲक्युरेट कुठेही टाकत जाऊ नका. फोटोसुद्धा तुमचे जास्त टाकू नका, पर्सनल डिटेल्स टाकू नका, त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. तर अशी काही गोष्टी असतात, त्यामुळे हे हॅकिंगचे प्रकार जास्तीत जास्त वाढतात. तुम्ही जितका जास्त महत्त्वाचा डेटा तुमच्या अकाउंटवर ठेवणार तितके जास्तीत जास्त तुमच्या अकाउंटला हॅक करण्याचा प्रयत्न होणार. आता सगळ्यात पहिली गाईडलाईन आपल्यासमोर काय आहे, तर तुम्ही अवॉइड करा पासवर्ड सेव्ह करण्याचा. आपण जिथे जिथे अकाउंट आपलं ओपन करतो, उदाहरणार्थ लॅपटॉपवर, मोबाईलवर किंवा दुसऱ्या मित्राच्या लॅपटॉपवर किंवा त्याच्या मित्राच्या स्मार्टफोनवर किंवा नेट कॅफेवर, कुठेही जर तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी जर तुमचं अकाउंट ओपन करत असाल तर तिथे पासवर्ड सेव्ह करू नका. पब्लिक डिव्हाइसेसवर पासवर्ड सेव्ह करू नका. पब्लिक डिव्हाइस किंवा दुसऱ्याचं डिव्हाइस, कोणत्याही डिव्हाइसवर तुम्ही पासवर्ड सेव्ह करू नका. ही झाली पहिली ट्रिक. तिथं विचारतात पासवर्ड सेव्ह करायचा का नाही, तर तुम्ही नाही हा ऑप्शन निवडायचा आहे. सेकंड, ऑलवेज लॉग आउट. जेव्हा दुसऱ्या डिव्हाइसवर तुम्ही लॉग इन करता त्यावेळेस तुमचं काम झाल्यानंतर, अकाउंट व्यवस्थित बघितल्यानंतर, स्टेटस, पोस्ट वगैरे सगळं चेक केल्यानंतर लॉग आउट करायला विसरू नका. बिलकुल लॉग आउट केलंच पाहिजे. लॉग आउट करून फक्त थांबता येत नाही, तर तुम्ही तिथली सगळी हिस्ट्री क्लिअर केली पाहिजे. आता एक तिसरा पर्याय खूप महत्त्वाचा, आता थंबनेलमध्ये हे नाव तुम्ही बघितलं असेल, ऑप्ट फॉर 2 वे व्हेरिफिकेशन. याला 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन सुद्धा म्हणतात. हा नेमका प्रकार काय आहे आणि हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे. आत्ता लगेच इथे सांगतो म्हणजे समजून जाईल आपल्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं फेसबुक ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला इथे सेटिंगचं हे वरचं जे काही दिसतं आपल्याला ऑप्शन मेनू आहे, मेनू ओपन करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सेटिंग्स आणि प्रायव्हसी यावर क्लिक करायचं आहे. ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेटिंग्स किंवा प्रायव्हसी शॉर्टकट्स, इथे बघू शकता तुम्ही प्रायव्हसी शॉर्टकट्स नावाचा ऑप्शन दिसेल, ह्यावर तुम्ही क्लिक करू शकता. यावर क्लिक केल्यानंतर तिथे काही ऑप्शन्स दिसतील, मी दाखवतो आपल्याला. इथे प्रायव्हसी शॉर्टकट्सवर क्लिक केल्यानंतर आपण इथे समोर बघू शकता प्रायव्हसी कंट्रोल वगैरे सगळे डिटेल्स इथे दिलेले आहेत, पूर्ण माहिती आहे. अकाउंट सिक्युरिटी, अकाउंट सिक्युरिटीमध्ये इथे तुम्ही बघू शकता 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन हा ऑप्शन इथे अवेलेबल आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तिथे काही ऑप्शन्स येतील, आपण बघूयात. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनमध्ये इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ऑथेंटिकेशन ॲप वापरू शकतो आपण, एखादं दुसरं, किंवा टेक्स्ट SMS द्वारे सुद्धा आपण इथे आपलं ऑथेंटिकेशन सुरू करू शकतो. तर या टेक्स्ट मेसेजवर, यूज टेक्स्ट मेसेज ह्या इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे
आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्मार्टफोनचा नंबर टाकायचा आहे. स्मार्टफोनचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP टाकायचा आणि त्यानंतर ते ॲक्टिवेट होऊन जाईल. ॲक्टिवेट झाल्यानंतर कसं दिसतं डायरेक्ट दाखवतो मी तुम्हाला, कारण नंबर इथे दिसणार, त्यामुळे डायरेक्ट ऑथेंटिकेशन झाल्यानंतरच दाखवतो. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन इज ऑन. मी पाथ पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही टेक्स्ट बेस्ड जी काही पद्धत आहे ती वापरायची. त्यानंतर तुमचा फोन नंबर ऑटोमॅटिकली तिथे येऊन जाईल. त्यावर एक व्हेरिफिकेशन कोड येईल, तो कोड टाकायचा आहे. त्यानंतर क्लिक करायचं आहे डन. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल तुमचा अकाउंटचा आणि त्यानंतर हे ऑथेंटिकेशन सुरू होईल. आता हा एक महत्त्वाचा पर्याय आहे आणि हे तुम्ही सुरू करायला पाहिजे. आता आपण पुढच्या टेक्निक्स बघूयात. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. फायदा असा आहे की जर कोणी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तो दुसऱ्या एखाद्या सिस्टीमवरून, तर त्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतरच लॉग इन करता येईल. आता सरळ प्रश्न असा आहे की कितीही केलं तरी सिक्युरिटी जास्त महत्त्वाची आहे, नंतर सॉरी म्हणण्याची वेळ येण्यापेक्षा. तर चौथी टेक्निक आहे क्लीन अप युअर ब्राउझर. थोड्याच वेळाखाली सांगितलं होतं की ब्राउझरवर ॲक्सेस केल्यानंतर फेसबुक वगैरे तुम्ही फेसबुक वापरल्यानंतर तुमचं ब्राउझर हे क्लीनअप केलं पाहिजे. सगळी हिस्ट्री किंवा कुकीज हे जे काय आहे हे सगळं क्लिअर केलं पाहिजे, म्हणजे नंतर कोणाला तिथे काही सापडत नाही, कारण बऱ्याच गोष्टी सेव्ह झालेल्या असतात ब्राउझरवर. त्यानंतर सगळ्यात पुढचा पॉईंट आहे प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम स्पायवेअर ऑर मॅलवेअर. म्हणजे धोकादायक जे काही ॲप्लिकेशन्स असतील, सॉफ्टवेअर्स असतील किंवा कुठल्याही लिंक्स असतील, कुठलेही मेसेजेस असतील, मेल असतील, ह्या सगळ्यांपासून सावध राहायचं. कोणत्याही लिंकवर डायरेक्ट लगेच क्लिक करायचं नाही आहे. त्यात क्रिएट अ स्ट्रॉंग पासवर्ड. तुमचा पासवर्ड खूप चांगला पाहिजे. मी बऱ्याच वेळा सांगितलं की तुमची पासवर्डची पद्धती दिलेली आहे, त्यापेक्षा हार्ड तुम्ही जर निवडला तर अजूनच चांगलं. किंवा पासवर्ड आणि युजर नेम किंवा ह्या सगळ्या गोष्टी ठेवताना तुम्ही देवनागरी लिपीचा वापर केला तर जास्तीत जास्त चांगला आहे, फायदेशीर आहे. त्यामुळे कोड अजूनच स्ट्रॉंग होतो आणि हॅक करण्यासाठी अडचण जातं. इथे स्पष्ट दिलेलं आहे की पासवर्ड कुठेही वापरू नका. तोच पासवर्ड रिपीट करू नका जो पासवर्ड तुम्ही अकाउंटला दिलेला आहे, किंवा तेच पासवर्ड सगळीकडे ठेवण्याची गरज नाही आहे. त्यानंतर पासवर्ड मॅनेजरसुद्धा तुम्ही वापरू शकता, जे तुम्हाला पासवर्ड ठेवण्यासाठी किंवा स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करण्यासाठी फायद्याचं आहे. त्यानंतर आपण इथे बघूयात पुढची टेक्निक चेंज युअर पासवर्ड वन्स एव्हरी 6 months. दर 6 महिन्याला तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करत राहिलं पाहिजे. हे तुमच्यासाठी केव्हाही चांगलं आहे. पासवर्ड कोणालाही सांगायचा नाही आहे, इथे स्पष्ट दिलेलं आहे फोटोमध्ये आणि ह्याच्यामध्ये. डू नॉट शेअर युअर पासवर्ड विथ एनीवन. पासवर्ड पुन्हा कोणाला सांगायची गरज नाही आहे. इथे बघा नेवर रिमेंबर पासवर्ड फॉर दिस साईट. ब्राउझरवर विचारलं जातं तर त्यावेळेस नॉट नाऊ किंवा नेवर केलं तरी चालेल, रिमेंबर करण्याची गरज नाही आहे. सो डू नॉट रिमेंबर युअर पासवर्ड ऑन ब्राउझर. त्यानंतर पुढची टेक्निक अशी आहे 7 नंबरला, तुमचं जे ट्रस्टेड कम्प्युटर आहे किंवा तुम्ही जे वापरता त्याच सिस्टीमवरून, त्याच डिव्हाइसवरून लॉग इन करा. दरवेळेस नवीन याच्यावरून करू नका, नाही तर तुम्हालाही कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. आता ह्या काही महत्त्वाच्या टेक्निक्स होत्या. अजून काही बघूत आपण. आपल्यासाठी सेटअप लॉग इन अलर्ट. जेव्हा लॉग इन कराल त्यावेळेस अलर्ट आला पाहिजे, ही एक सेटिंग आहे. त्यानंतर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आत्ताच आपण बघितलं आहे, हे सुद्धा तुम्ही लॉग इन करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर पुढचे काही बघूयात आपण. चूज ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स. म्हणजे कुठलंही जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही त्यांनासुद्धा तुम्ही फ्रेंड म्हणून जर स्वीकारत असाल तर तुमच्यासाठी ते धोकादायक होऊ शकतं, पुढं चालून डेंजरस होऊ शकतं. तर जे माहिती आहे त्यांचाच फ्रेंड्समध्ये, कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही समावेश करावा, अन्यथा इग्नोर किंवा डिलीट किंवा रिमूव्ह दॅट फ्रेंड रिक्वेस्ट. त्यानंतर तुम्ही कुठं लॉग इन केलेलं आहे वगैरे हे सगळं माहिती असलेलं तुम्हाला केव्हाही चांगलंच आहे. त्यानंतर आत्ता याआधी किंवा इथे रिसेंट मेल्स कोणते आले होते, ईमेल्स कोणते आले होते फेसबुकपासून, ह्यावर तुम्ही नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे. त्यावर सुद्धा बरीच महत्त्वाची माहिती असू शकते. इन्क्रिप्ट फ्रॉम युअर नोटिफिकेशन ईमेल्स ॲडव्हान्स युजरसाठी आहे हा ऑप्शन. त्यानंतर पुढे इथे बघू शकता डू नॉट ॲक्सेप्ट फ्रेंड रिक्वेस्ट. ज्यांना तुम्ही ओळखत नाही त्यांची रिक्वेस्ट तुम्ही घेऊ नका. त्यानंतर पुढचा ऑप्शन आपण इथे बघू शकतो लिमिट हू कॅन सी युअर पोस्ट. सगळ्या जगासाठी पब्लिकली तुम्ही पोस्ट ठेवली तर ती सुद्धा बऱ्याच वेळेला धोकादायक असू शकते, तर ते सुद्धा तुम्ही कंट्रोल करू शकता. त्यानंतर पुढचा आहे बी केअरफुल व्हॉट इन्फॉर्मेशन यू मेक पब्लिक. आत्ताच आपण सांगितलं की तुम्ही काय
पोस्ट करता यावर तुमचं लक्ष असणं अतिशय आवश्यक आहे. चुकून महत्त्वाची माहिती पब्लिकली जाऊ शकते, चुकून किंवा न कळत तुम्हाला माहीत नसते आणि त्याचा गैरफायदा घेणारे घेऊ शकतात. तर कोणत्याही गोष्टीवर इथं क्लिक करताना केअरफुल राहा. कोणत्याही गोष्टीवर लगेच क्लिक करू नका. वाचल्यानंतरच क्लिक करा, येस ऑर नो वगैरे वगैरे. पेमेंटसुद्धा करताना नीट लक्ष ठेवा. ज्या पोस्ट तुम्हाला धोकादायक वाटतात त्यांना रिपोर्ट करा. त्याची कंप्लेंट लगेचच्या लगेच फेसबुककडे करून टाका. त्याला तुम्ही रिपोर्ट स्पॅम किंवा सस्पिशियस कंटेंट म्हणून करू शकता. म्हणजे फेसबुककडे सुद्धा त्याची नोंद असते. जसं की इथे नाव बघू शकता, जेसिका वगैरे ह्या अशा नावाचे जे काय अकाउंट्स असतात त्यांना तुम्ही लगेच ब्लॉक करू शकता. त्यांना आधी कंप्लेंट करा, मग ब्लॉक करा. आणि ह्या सस्पिशियस अकाउंट्सना ब्लॉक करणं अतिशय आवश्यक आहे, जे जे धोकादायक वाटतात ते. आणि नेहमी तुम्ही ज्या वेळेस एखाद्या सिस्टीमवरून कम्प्युटरवरून तुम्ही वापरता त्यावेळेस लॉग आउट करायला विसरू नका. लॉग आउट करणं अतिशय आवश्यक आहे. पुढचा प्रकार बघूयात आपण. कुठलं तरी अँटीव्हायरस वापरणं अतिशय आवश्यक आहे, वापरायला पाहिजे. फ्रीमध्ये सुद्धा आहे, आवाजसारखे फ्री आहेत. ते व्यवस्थित स्कॅन करतात. स्मार्ट स्कॅनिंगद्वारे तुमच्या PCला सुरक्षित ठेवू शकतात. तर कुठलेही अँटी सिक्युरिटी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सिस्टीममध्ये ॲक्टिवेट होणार नाहीत आणि रेग्युलर चेकअप होतात, स्कॅनअप होतात. त्यामुळे अँटीव्हायरस घ्यायला विसरू नका. त्यानंतर सतत स्कॅनिंग करत राहिली पाहिजे. स्मार्ट स्कॅन सुरू केलं पाहिजे किंवा स्कॅन फॉर मेलवेअर रेग्युलरली तुम्ही स्वतःहून मॅन्युअली सुद्धा स्कॅनअप केलं पाहिजे. अपडेट करणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. सॉफ्टवेअर अप टू डेट असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे पासवर्ड कंपल्सरी. सिस्टीमला, अकाउंटला सर्व ठिकाणी पासवर्ड असले पाहिजेत. आणि कुठल्याही गोष्टीवर लिंक क्लिक करण्याच्या आधी विचार करावा. थिंक बिफोर यू क्लिक. तर सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की सेफली तुम्ही हँडल केलं पाहिजे. कीप युअर अकाउंट सेफ. सो आता ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाची म्हणजे जास्तीत जास्त देवनागरी लिपीचा वापर करा, मराठीचा वापर करा, म्हणजे अकाउंट हॅक होण्याची शक्यता कमी असते. अशीच नवनवीन माहिती, महत्त्वाची माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सतत भेट द्या. लिंक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो आणि मैत्रिणींनो. बाय.